श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः। हरि ओम। यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च ज्ञानस्फूर्तिसदा तस्मै हरये गुरवे नमः। नारायणं सुरगुरुं जगदैकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुवाद्यमीशं वन्दे भवग्नममरासुरसिद्धवन्द्यम्। अनालोच्चापि यज्ञानम् ईशादन्यत्र सर्वदा समस्तवस्तुविषयं सा लक्ष्मीर्मे प्रसीदतु। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। साधिताखिलसत्तत्त्वं बाधिताखिलदुर्मतं बोधिताखिलसन्मार्गं माधवाख्येतिं भजे। चित्रैः पदैश्च गम्भीरैः वाक्यैमानैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाकं। विदोषभाश्चिन्तितसन्मनोरथप्रदः सुधीमण्डलमण्डनायितः सदा ममाज्ञानतमो विनाशकः श्रुतिषु चिन्तामणिरस्तु भूतितः। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। परम पूज्य असणाऱ्या श्री श्री 1008 श्री उत्तरादि मठाधीश असणारे श्री मण्णूर क्षेत्र वासी असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय असणाऱ्या वेदेश तीर्थांचे आज आराधना महोत्सव। ह्या अत्यंत पुण्यवंत असणाऱ्या अत्यंत पुण्यप्रद असणाऱ्या हा आजचा दिवस। कारण महानुभावांचा जन्म हा या भूतलावरती कशासाठी असतो म्हणजे भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे अनुग्रहायेह चरन्ति नूनम म्हटल्याप्रमाणे, म्हणजे सद्भक्तांवरती सज्जनांवरती सात्विक असणाऱ्या भगवत भक्तांवरती अनुग्रह करावा, परमात्माची भक्ती करून अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या मोक्षमार्गावरती त्यांनी क्रमण करावे, यासाठी महानुभाव हे अनेक क्षेत्रामध्ये अनेक उत्तम असणाऱ्या तीर्थक्षेत्रांमध्ये वास करून असतात। त्यांचा तसेच आजचे आपले चरित्रनायक असणारे आजचे आपले कथानायक असणारे वेदेश तीर्थ ही ह्या परमपुण्यपावन असणाऱ्या मण्णूर क्षेत्रामध्ये तेथे वृंदावन झालेले आहेत। त्यांचा आज आराधना महोत्सव म्हणजेच आज त्यांची पुण्यतिथी। परम सौभाग्य आपलं अत्यंत श्रेष्ठ भाग्य आहे की वेदेश तीर्थांसारख्या महानुभावांना त्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो। त्यांना वृंदावनस्थ असणाऱ्या गुरूंचे आपण दर्शन घेऊन त्यांची प्रदक्षिणा पारायण इत्यादी आपण करू शकतो। हे आपले परम सौभाग्य आहे। कारण वेदेश तीर्थ हे अत्यंत असामान्य असे साधक महानुभाव असणारे श्री 1008 उत्तरादि मठाधीश श्री रघुत्तम तीर्थांच्या अनुग्रहाला पात्र असणारे रघुत्तम तीर्थांचे अत्यंत प्रीतिशिष्य असणारे वेदेश तीर्थ हे या अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या या परम श्रेष्ठ असणाऱ्या मण्णूर क्षेत्रामध्ये वेदेश तीर्थ वास करून आहेत। अशा वेदेश तीर्थांच्या पूर्वाश्रमाचे थोडेसे चरित्र आपण जाणून घेऊयात। वेदेश तीर्थ हे पूर्वाश्रमामध्ये कशा प्रकारे आपले जीवन तिथे व्यतीत करत होते। पूर्वाश्रमामध्ये
जीवन व्यतीत करत असताना अनेक पूर्वाश्रमामध्ये जीवन व्यतीत करत असताना कोणत्या वृत्तीमध्ये होते हे सर्व इथे संक्षिप्तपणे आपण समजून घेऊयात. वेदेश तीर्थ हे पूर्वाश्रमामध्ये वेदेश तीर्थांचं नाव हे भागप्पया असं होतं. वेदेश तीर्थ हे भागप्पया, यादप्पया आणि कृष्णप्पया असे 3 जण भाऊ होते. त्यामध्ये कृष्णप्पया हे ज्येष्ठ होते, त्यानंतर भागप्पया, त्यानंतर यादप्पया. यादप्पया म्हणजेच आपण मध्यंतरी त्यांचं चरित्र आपण पूर्वी ऐकलेलं आहे. ते महानुभाव महासाधकोत्तम असणारे जे यादवारी आहेत तेच यादप्पया. व भागप्पया म्हणजे वेदेश तीर्थ. या वेदेश तीर्थांच्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीमंत कुटुंबामध्ये वेदेश तीर्थांचा जन्म झालेला आहे. सोन्या चांदीचा व्यापार करणारे, त्याचबरोबर श्रेष्ठ असे असणारे आचरण सांभाळत वेदेश तीर्थ म्हणजेच भागप्पया, यादप्पया, कृष्णप्पया हे व्यापार करीत आपलं जीवन यापन करत आहे. जीवन तेथे चालू आहे. अशामध्ये एक दिवस काय होत आहे म्हणजे दैवसंकल्प, परमात्माची इच्छा ही कोणालाही कळत नाही. त्यामध्ये कृष्णप्पया नावाचे जे वेदेश तीर्थांचे अग्रज आहेत यांना दैव आज्ञा तेथे होत आहे. कृष्णप्पयांचा देह तेथे देहावसान झाल्यानंतर वेदेश तीर्थांना सर्व संग परित्याग करण्याचा विचार येत आहे तेथे. कारण वेदेश तीर्थ हे या भागप्पयांना तेथे वैराग्य प्राप्त होत आहे आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर भागप्पया काय करत आहेत म्हणजे सर्वात पहिल्यांदा जाऊन रघुत्तम तीर्थांपाशी मला चतुर्थ आश्रम म्हणजे संन्यास आश्रम द्या म्हणूनसाठी रघुत्तम तीर्थांना प्रार्थना करत आहेत. वेदेश तीर्थ म्हणजेच भागप्पया. वेदेश तीर्थांनी अशा रीतीने प्रार्थना केल्यानंतर रघुत्तम तीर्थ हे अत्यंत श्रेष्ठ अपरोक्ष ज्ञानी असणारे रघुत्तम तीर्थांनी त्या भागप्पयांची योग्यता ओळखलेली आहे. अपरोक्ष ज्ञानी असणारे महानुभाव रघुत्तम तीर्थ त्यांनी त्या भागप्पयांची योग्यता ओळखून त्यांना संन्यास आश्रम देऊन त्यांना वेदेश तीर्थ असे नामकरण केलेले आहे. कारण रघुत्तम तीर्थांना माहिती आहे की पुढे या आपल्या शिष्याच्या हातातून अत्यंत श्रेष्ठ असे ज्ञानकार्य पुढे होणार आहे. कारण अत्यंत श्रेष्ठ असे ग्रंथांना टिप्पणी टीका या आपल्या शिष्याच्या मार्फत एवढंच नसून त्या शिष्यांच्या अनेक परंपरा येथे या वेदेश तीर्थांच्या मार्फत पुढे चालणार आहेत. हे रघुत्तम तीर्थांना पूर्वीच माहिती होते. कारण महाज्ञानी अपरोक्ष ज्ञानी असणारे महानुभाव रघुत्तम तीर्थ. त्यामुळे रघुत्तम तीर्थांनी वेदेश तीर्थांना आश्रम दिलेला आहे. भागप्पयांना आश्रम देऊन वेदेश तीर्थ असे नामकरण केलेलं आहे. वेदेश तीर्थांना आश्रम देण्याआधी रघुत्तम तीर्थांनी वेदव्यास तीर्थांना तेथे संन्यासाश्रम देऊन उत्तरादी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. अशा एका प्रसंगामध्ये पुढे काय होत आहे म्हणजे वेदेश तीर्थ हे रघुत्तम तीर्थांपाशी त्यांच्याच सन्निधानामध्ये परम पुण्यक्षेत्र असणाऱ्या मण्णूर क्षेत्रामध्ये राहून तेथे अनेक सर्वमूल ग्रंथांचा पाठ तेथे रघुत्तम तीर्थांकडून घेत आहेत. रघुत्तम तीर्थसुद्धा त्यांना अत्यंत त्या शिष्याची योग्यता
समजून घेतलेले रघुत्तम तीर्थ, शिष्यही अत्यंत गुरुभक्तीने युक्त असणारे वेदेश तीर्थ हे त्या रघुत्तम तीर्थांपाशी अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने रघुत्तम तीर्थांनी सांगितलेला पाठ हा तेथे स्वीकार करत आहेत. पाठ तेथे समजून घेऊन अखंड त्या श्रीमदाचार्यांच्या वाक्यांचे चिंतन करत आहेत, टीकाकृतपादांच्या वाक्यांचे चिंतन करीत आहेत व ते त्या रघुत्तम तीर्थांच्या त्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या जयतीर्थांच्या त्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या श्रीमदाचार्यांच्या त्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या लक्ष्मी हयग्रीवाच्या अनुग्रहाने वेदेश तीर्थांना अनेक प्रकारचे ज्ञान तेथे प्राप्त झालेलं आहे. पुढे वेदेश तीर्थ हे काय करीत आहेत म्हणजे काय एक प्रसंग येत आहे की रघुत्तम तीर्थ आपल्या दोन्ही शिष्यांना समोर घेऊन बोलवत आहेत. वेदव्यास तीर्थ व वेदेश तीर्थ या दोघांनाही समोर बोलून घेतलेलं आहे. रघुत्तम तीर्थांनी समोर बोलून घेऊन वेदव्यास तीर्थांना व वेदेश तीर्थांना उद्देशून रघुत्तम तीर्थ म्हणतात की हे दोघे शिष्यांनो, आता तुमच्या दोघांकडे दोन दायित्व आहेत. पहिलं दायित्व म्हणजे हे हंसनामक परमात्मापासून चालत आलेली जी अविच्छिन्न अखंड परंपरा आहे, जे उत्तरादी मठाचे पीठ आहे, हे उत्तरादी मठाचे पीठ सांभाळणे हे एकाचे कर्तव्य व आमचे परमगुरू असणाऱ्या रघुनाथ तीर्थांनी हे ह्या मण्णूर क्षेत्रामध्ये जे विद्यापीठ प्रारंभ केलेलं आहे, ह्या विद्यापीठाचे दायित्व स्वीकारणे एकाचे दायित्व आहे, एकाची जिम्मेदारी. अशा रीतीने सांगितल्यानंतर वेदेश तीर्थ हे रघुत्तम तीर्थांना साष्टांग नमस्कार घालून म्हणतात, अनुजोदयम आशासे नाशासे विदिशाम जयम. म्हणजे तेव्हा रघुत्तम तीर्थांचा अनुग्रह इच्छणारे, वेदव्यास तीर्थांचाही अनुग्रह इच्छणारे वेदेश तीर्थ काय म्हणत आहेत म्हणजे रघुत्तम तीर्थांच्या चरणावरती प्रार्थना करतात की माझा अनुज असणारा जो यादप्पया आहे, त्या यादप्पयाला पाठ सांगून त्याला उत्तम असा विद्वान करणे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे ह्या विद्यापीठाचे दायित्व मी स्वीकारतो. दिग्विजय करत स्वमताचे स्थापन, दुर्मतांचे खंडन करण्याचे जे मोठे दायित्व आहे हे वेदव्यास तीर्थांना असावे. अशा रीतीने अत्यंत नम्रपणे त्या उत्तरादी मठाचे जे श्रेष्ठ पीठ आहे, हे पीठ तेथे आपल्या गुरु असणाऱ्या वेदव्यास तीर्थांना तेथे भक्तियुक्त अंतःकरणाने तेथे समर्पण करीत आहेत वेदेश तीर्थ. तेव्हा वेदेश तीर्थांनी अशा रीतीने आपल्या पुढे यादवार्यांना अत्यंत श्रेष्ठपणे तेथे यादवार्यांना श्रेष्ठ पंडित केलेला आहे. यादवार्यांचे वैराग्य, यादवार्यांचे ज्ञान हे सर्व काही आपण पूर्वी जाणून घेतलेलं आहे. अत्यंत महानुभाव असणारे यादवार्य, श्रेष्ठ टिप्पणीकार, सुधा टिप्पणीकार, भागवत टिप्पणीकार असे यादवार्य, असे श्रेष्ठ शिष्य तेथे वेदेश तीर्थांनी तेथे निर्माण केलेले आहेत. म्हणजे रघुत्तम तीर्थांच्या चर्मश्लोकामध्ये आपण जे रघुत्तम तीर्थांची स्तुती करतो आपण, यशिष्य शिष्य शिष्याद्याः टिप्पण्याचार्य संज्ञताः म्हणूनसाठी, म्हणजे वेदेश तीर्थ हे साक्षात रघुत्तम तीर्थांचे शिष्य, रघुत्तम तीर्थांपासून टिप्पणीकारांची एक महान परंपरा या मध्व सिद्धांताला लाभलेली आहे. म्हणूनसाठी एक मोठी कीर्ती त्या रघुत्तम तीर्थांना आहे आपल्या सिद्धांतामध्ये. ही कीर्ती कशी वाढलेली आहे म्हणजे वेदेश तीर्थांच्या मूलक ही कीर्ती वाढलेली आहे. म्हणजे रघुत्तम तीर्थांनी वेदेश तीर्थांची योग्यता जाणून त्यांना चतुर्थाश्रम दिलेला आहे. संन्यासाश्रम देऊन त्यांना त्यांच्यावरती अनुग्रह करून त्यांना श्रेष्ठ असे ज्ञान तेथे दिलेले आहे. त्या वेदेश तीर्थांनी पुढे आपले अनुज असणारे
जे यादवारी आहेत त्या यादवार्यांना तेथे वेदेश तीर्थांनी ज्ञान तेथे दिलेलं आहे, ज्ञानदान दिलेलं आहे. त्या यादवार्यांना श्रेष्ठ असे पंडित तेथे केलेलं आहे. त्या यादवार्यसुद्धा श्रेष्ठ टिप्पणीकार झालेले आहेत. त्यांचे शिष्य श्रीनिवास तीर्थ हेही अत्यंत श्रेष्ठ टिप्पणीकार. त्याचबरोबर यादवार्यांचे 8 अजून वेगळे शिष्य उमरजी इत्यादी अनेक जे मोठे मोठे आज कुलं आपण जे पाहतो त्या सर्व कुलांचे जे आचार्य आहेत ते सर्वजण त्या यादवार्यांचे शिष्य आहेत. अशी एक अत्यंत मोठी शिष्य परंपरा तेथे निर्माण करण्याचे, शिष्य परंपरा ह्या मध्वसिद्धांताला टिप्पणीची परंपरा या मध्वसिद्धांताला देण्याची महान कीर्ती ही रघुत्तम तीर्थांना आहे. ही रघुत्तम तीर्थांना आलेली म्हणजेच या वेदेश तीर्थांवरती रघुत्तम तीर्थांचा हा अनुग्रह अत्यंत श्रेष्ठ असा आहे. त्यामुळे एवढंच नाही तर त्या रघुत्तम तीर्थांवरती असणारी भक्ती ही वेदेश तीर्थांना अत्यंत श्रेष्ठ अशी भक्ती आहे. एवढंच नाही तर त्या वेदेश तीर्थांचे चरित्र आपण कसे समजून घेऊ शकतो, म्हणजे त्यासाठी सांगतात की वेदेश तीर्थ हे किती श्रेष्ठ आहेत. म्हणजे त्यांचे श्रेष्ठत्व एका प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल. अनेक प्रसंग वेदेश तीर्थांचे सांगण्यासारखे आहेत, मात्र ह्या प्रसंगामध्ये हा एक प्रसंग सांगून येथे थांबण्याचा प्रयत्न करूयात. कारण वेदेश तीर्थ हे टीकाकृत्पादानी, त्या पद्मनाभ तीर्थांनी टीकाकृत्पादानी अनेक श्रीमदाचार्यांच्या ग्रंथांना टीका लिहिलेली आहे. मात्र छांदोग्य उपनिषदाला टीकाचार्यांनीही टीका लिहिलेली नाही. त्यामुळे त्या छांदोग्य उपनिषद भाष्याला मध्वाचार्यांनी केलेल्या छांदोग्य उपनिषद भाष्याला महानुभाव असणाऱ्या वेदेश तीर्थांनी तेथे टीका लिहिलेली आहे. त्यासाठी दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात आपले उत्तरादी मठाधीश असणारे परमपूज्य महाज्ञानी असणारे सत्यनाथ तीर्थ, जे अत्यंत ज्ञानी, ज्यांनी नवामृत गदातीर्थ तांडवानी व्यचिक्लुपत म्हटल्याप्रमाणे अभिनव गदा इत्यादी 3 ग्रंथ निर्माण केलेले आहेत, अशा महानुभाव असणाऱ्या सत्यनाथ तीर्थांनी येथे त्या वेदेश तीर्थांबद्दल म्हणतात, वेदेश योगिनम वंदे यादवार्य गुरोर्गुरुम छांदोग्य भाष्यसट टीका कर्तार महमादरात. म्हणजे छांदोग्य भाष्याची टीका लिहिणारे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारी टीका, जी श्रीमदाचार्यांच्या वाक्याला सरळ अर्थ येथे वेदेश तीर्थ लिहित आहेत. म्हणजे हा केवळ टीकाकृत्पादांचा अनुग्रह, श्रीमदाचार्यांचा अनुग्रह, टीकाकृत्पादांचा अनुग्रह, रघुत्तम तीर्थांचा, वेदव्यास तीर्थांचा अनुग्रह येथे त्या वेदेश तीर्थांवरती आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. एवढेच नाही तर त्या पुण्यक्षेत्र असणाऱ्या मनूर क्षेत्रामध्ये त्या चन्नकेशवाच्या सन्निधानामध्ये थांबून तेथेच त्या वेदेश तीर्थांनी त्या छांदोग्य भाष्याची टीका तेथे रचना केलेली आहे. त्या छांदोग्योपनिषद भाष्याची टीका लिहित असताना मंगलाचरणामध्ये वेदेश तीर्थ म्हणतात, तेथे वेदेश तीर्थ म्हणतात, वेदेश तीर्थ म्हणतात की पूर्णानंद महाविबोधमखिलम संभासयंतम ऋचा सर्वत्र प्रभुरीश्वरम गुणनिधिम दिव्याकृतिम केशवम जन्माद्यस्य यतो हि सर्वजगतः जन्माद्य दोषोज्झितम नित्यम सर्वविबोध सर्वगुरुणोपास्यम भजे नित्यदा. म्हणजे त्या महानुभाव असणाऱ्या चन्नकेशवाच्या सन्निधानामध्ये थांबून तेथे ते टीका तेथे वेदेश तीर्थांनी लिहिलेली आहे. असे श्रेष्ठ महानुभाव असणारे वेदेश तीर्थ, महातपस्वी असणारे वेदेश तीर्थ, त्याचबरोबर रघुत्तम तीर्थांचे अत्यंत श्रेष्ठ भक्त असणारे वेदेश तीर्थ, हे अनेक असे महानुभाव असणारे हे चरित्रनायक त्या वेदेश तीर्थांचे चरित्र आपण कितीही समजून घेतले तरी ते समजण्यासाठी
अत्यंत आपण समजून घेण्यासाठी अत्यंत अल्पबुद्धी आहोत, कारण समुद्राप्रमाणे त्यांचं चरित्र आहे. आपण हे अत्यंत अल्पमती अल्प भाग्ययुक्त आहोत. त्यामुळे त्या महानुभावांचे चरित्र सांगण्यासाठी कोण समर्थ आहे म्हणजे फक्त यादवार्य समर्थ आहेत. वेदेश तीर्थांचं चरित्र सांगण्यासाठी यादवार्यांनाच शक्ती आहे, दुसऱ्या कोणालाही शक्ती ती नाही. कारण अत्यंत त्या वेदेश तीर्थांची भक्ती करणारे जे यादवार्य आहेत, त्या यादवार्यांनाच त्या श्री गुरूंचा महिमा श्रेष्ठपणे ते जाणू शकतात. त्यामुळे त्या अशा महानुभाव असणाऱ्या गुरूंचा महिमा त्यांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या स्तोत्रामध्येच येतो. त्यांच्या स्तोत्रामध्ये सांगतात, वेदेश हे नाव फक्त आपण जर समजून घेतलं तर त्यामध्ये सांगतात, वेकारो हि यदीह नाम निगतो हंतुम तराम वेदनाम देकार प्रदिशत्यलम स्थिररतिम देवादपे श्रीहरो शत्रुं शांतयते स्वभक्तिगतितो चित्ते शकारो सदा संवेदेश गुरुर्नतो हृदिगतो सश्रेयसे भूयसे. म्हणजे वेकार हा सर्व वेदनांचा नाश करतो. देकार हा परमात्मामध्ये अत्यंत स्थिर असणारी रती देतो, भक्ती देतो. शत्रूंचा नाश करून परमात्मामध्ये गुरूंमध्ये श्रेष्ठ असे चित्त स्थिर करतो. अशा वेदेश तीर्थांचे हे चरित्र आहे, अशा रीतीने इथे सांगत आहेत. अशा महानुभावांचे चरित्र हे समजून घेऊन आज म्हणजेच कार्तिक शुद्ध षष्ठी हा वेदेश तीर्थांचा निर्वाहन झालेला, वेदेश तीर्थांचा वृंदावनस्थ झालेला आजचा दिवस. महानुभाव हे या भूतलावरती अनेक श्रेष्ठ असे साधन करून शिष्यांचा उद्धार करीत स्वतः गुरु अनुग्रहाला पात्र होत अनेक दिवस येथे त्या मण्णूर क्षेत्राला पवित्र करत अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या चन्नकेशवाच्या सन्निधानामध्ये परमपूज्य श्री श्री 1008 उत्तरादी मठाधीश असणाऱ्या श्री माधव तीर्थांच्या सन्निधानामध्ये भीमा नदीच्या काठी आजच्याच दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध षष्ठी या दिवशी वृंदावनस्थ झालेले आहेत. असे महानुभाव असणारे गुरु आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे आपल्या सर्व माध्वजनांचे सौभाग्य आहे, कारण आपल्या परमसौभाग्याच्या एका परिपाकानेच असे गुरु आपल्याला लाभणं शक्य झालेलं आहे. त्यासाठीच यादवार्य म्हणतात की वेदेश तीर्थांपाशी काय मागायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण आपण गुरूंपाशी गेल्यानंतर अनेक गोष्टी आपण गुरुपाशी मागतो. संसाराशी संबंधित असणारे अभिष्ट, त्याचबरोबर काही महानुभाव ज्ञान भक्ती वैराग्य हे मागतात. मात्र वेदेश तीर्थांपाशी काय मागायला पाहिजे म्हणजे यादवार्य सांगतात की वेदेश तीर्थांपाशी काय मागत आहेत यादवार्य म्हणजे सदा मम अज्ञान तमो विनाशकहा म्हणतात यादवार्य. म्हणजे अज्ञान हेच एक तम आहे, अज्ञान हेच एक अंधार आहे. त्या अंधाराचा तुम्ही नाश करा आणि आम्हाला अत्यंत श्रेष्ठ असणारा विष्णू मार्ग, जो श्रीमदाचार्यांच्या सिद्धांतावरती जाणारा जो विष्णू मार्ग आहे, श्रीमदाचार्यांचा सिद्धांत जो आहे तो आम्हाला तुम्ही दाखवा म्हणूनसाठी वेदेश तीर्थांना येथे यादवार्य प्रार्थना करीत आहेत. म्हणजे भाह विदोष भाह चिंतित सन्मनोरथप्रदः, म्हणजे विदोष भाह अत्यंत शुद्ध असणारा, भाह म्हणजे ज्ञान देणारे वेदेश तीर्थ. त्याचबरोबर सुधीमंडल मंडनायतः, सुधी म्हणजे ज्ञानी लोक, अत्यंत श्रेष्ठ असणारे ज्ञानी लोकांच्या मंडलामध्ये अत्यंत श्रेष्ठपणे शोभून दिसणारे, ज्याप्रमाणे चंद्र ज्याप्रमाणे तारांगणामध्ये शोभून दिसतो त्याप्रमाणे विद्वत मंडळीमध्ये वेदेश तीर्थ हे चंद्राप्रमाणे शोभून दिसतात. असे वेदेश तीर्थ आमच्यावरती अनुग्रह करावत म्हणूनसाठी येथे यादवार्य म्हणत आहेत. म्हणजे यादवार्यांसारखे महानुभाव, त्याचबरोबर सत्यनाथ तीर्थांसारखे महानुभाव वेदेश तीर्थांची स्तुती करतात. म्हणजे वेदेश तीर्थांचे पांडित्य, वेदेश तीर्थांचे वैराग्य, वेदेश तीर्थांची गुरुभक्ती ही अत्यंत असाधारण आहे असे आपण समजू शकतो. त्यामुळे अशा वेदेश तीर्थांनी आपण वैकुंठ गमन करीत असताना, वृंदावनस्थ होत असताना
आपल्या शिष्याला यादवार्यांना दिलेला उपदेश काय आहे म्हणजे कालोयमीर सुतशास्त्र विचारहीन हीनोच्छ्रय ग्रसित साधु गुणोदयश्च तस्मात् त्वमद्य मरुतात्मज दिव्यशास्त्र व्याख्यानमेव सततम कुरुमात्यजेती. म्हणजे आजच्या काळामध्ये एखादा पिता आपल्या पुत्राला काय उपदेश देतो, एखादा पालक आपल्या पाल्याला काय उपदेश देतो. आपण जात असताना ह्या बँकेमध्ये एवढे डिपॉझिट ठेवलेले आहे, तिथे आपली एवढी प्रॉपर्टी आहे, अशा रीतीने लौकिक गोष्टीच बोलतो. मात्र वेदेश तीर्थ आपल्या शिष्य असणाऱ्या यादवार्यांना काय सांगत आहेत म्हणजे कालोय मीर सुतशास्त्र विचारहीन. ईर सुतशास्त्र, ईर म्हणजे वायुदेव, त्या वायुदेवांचे पुत्र असणारे म्हणजे श्रीमदाचार्य. त्या श्रीमदाचार्यांच्या शास्त्रापासून, श्रीमदाचार्यांच्या तत्त्वज्ञानापासून लांब जाणारे लोक आहेत या कलियुगामध्ये. विचारहीन म्हणजे श्रीमदाचार्यांच्या शास्त्राचा विचार न करणारे, केवळ भोगासक्त होणारे लोक या कलियुगामध्ये आहेत. कालोयमीर सुतशास्त्र विचारहीन हीनोच्छ्रय ग्रसित साधु गुणोदयश्च. उत्तम गुण असणारे लोक हे अत्यंत कमी होतील, अशा रीतीने अनेक उपदेश. त्यासाठी तू म्हणजेच हे यादवार्या तू काय करायला पाहिजेस म्हणजे तस्मात् त्वमद्य मरुतात्मज दिव्यशास्त्र व्याख्यानमेव सततम कुरु. मरुतात्मज म्हणजेच वायुदेवांचे पुत्र असणारे जे श्रीमदाचार्य आहेत, त्यांचे सर्व मूल ग्रंथांवरती अखंडपणे तू त्याचे प्रचार, त्याचा अध्ययन कर, त्याचे व्याख्यान कर, त्यावरती टिप्पणी लिहे. अशा रीतीने इथे यादवार्यांना तेथे वेदेश तीर्थांनी आज्ञा दिलेली आहे. यादवार्यांनीही त्या वेदेश तीर्थांची आज्ञा शिरोधार्य मानून अत्यंत श्रेष्ठ असे ग्रंथ करून त्या यादवार्यांची टिप्पणी आज जगन्मान्य आहे. म्हणजे जे सुधा विद्वान असतात, त्या सुधा विद्वानामध्ये अत्यंत यादपत्य टिप्पणीसहित ज्यांनी सुधा अध्ययन केलेले आहे ते अत्यंत श्रेष्ठ पंडित म्हणूनसाठी आजही त्यांची गणना केली जाते. अशी श्रेष्ठ, अत्यंत प्रौढ अशी टिप्पणी यादवार्यांनी त्या सुधा ग्रंथाला लिहिलेली आहे. त्याचबरोबर प्रकाशिका नावाची टिप्पणी भागवताला यादवार्यांनी लिहिलेली आहे. अशी अत्यंत श्रेष्ठ शिष्यपरंपरा, ज्ञानपरंपरा देणाऱ्या महानुभाव असणाऱ्या वेदेश तीर्थांना अनंत अनंत नमस्कार करून त्यांचे उपकार स्मरण करत हे ज्ञान परंपरा जी रघुत्तम तीर्थांनी आपल्याला रघुनाथ तीर्थांनी दिलेली परंपरा पुढे रघुवर्य तीर्थांनी, रघुत्तम तीर्थांच्या नंतर यादवार्या, वेदेश तीर्थांनी, वेदेश तीर्थांच्या नंतर यादवार्यांपासून अनेक जे शिष्य आहेत त्या शिष्यांपर्यंत आलेली ही परंपरा देणारे रघुत्तम तीर्थ, त्या असे रघुत्तम तीर्थांचे अत्यंत प्रीती शिष्य असणारे वेदेश तीर्थ, त्या वेदेश तीर्थांचे हे संक्षिप्त चरित्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही दोष असतील तर ते माझ्या वाग्दोषाने आहेत, यामध्ये योग्य असलेला भाग असेल तर तो गुरु अनुग्रहाने आहे, अशा रीतीने सांगत माझे हे 2 शब्द अस्मद गुरुअंतर्गत भारतीय रमणमुख्य प्राणांतर सीतापती श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. सर्वेंद्रिय प्रेरकेण श्रीप्राणपथिनेरितः यदवोचमहं तेन प्रीणातु कमलालयः. श्रीकृष्णार्पणमस्तु.